आपण सगळ्या सविस्तर बातम्या बघणार आहोत। सुरुवातीचीच बातमी अतिशय मोठी आहे। पहलगाम हल्ल्याचं हमास कनेक्शन असल्याची माहिती समोर येते। पीओके मध्ये हमास आणि लष्कर ए तोयबाची बैठक देखील झाल्याची माहिती आहे। तर 5 फेब्रुवारीला त्यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचं संमेलन झालं होतं आणि त्याच कार्यक्रमात हमासचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते। त्यातच पहलगाम हल्ल्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। नागरिकांवर हल्ला करणं, पॉइंट ब्लॅंक या रेंजमधून गोळीबार करणं असेल, शिवाय डोक्यात मानेवर गोळीबार करणं हा हमास पॅटर्न आहे आणि त्यानुसारच पहलगाम हल्ला झाल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। राहुल, नेमकं काय घडलं आणि बैठक कुठे झाली आणि कोण कोण या बैठकीला उपस्थित होतं, काय नेमकं समोर येत आहे? गेल्या आठवडाभरापासून ही चर्चा होती की पीओके मध्ये हमासची एंट्री झालेली आहे। तो जो फेब्रुवारी महिन्यातला व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथून तो संशय व्यक्त केला जात होता की ज्या पद्धतीनं आपल्या पर्यटकांना मारलं, कारण मी आता बैसनर व्हॅलीमध्येच आहे, तर इथे त्यांनी कसं मारलं पर्यटकांना, तर मानेवरती गोळ्या घातल्या, पळणाऱ्यांच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या, खाली बसून गोळ्या घातल्या, पॉइंट ब्लँकनी गोळ्या घातल्या। म्हणजे अशा पद्धतीचा वापर ह्यापूर्वी काश्मीरमधल्या दहशतवाद्यांनी केलेला नव्हता। जसं त्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हल्ला केला, असं यापूर्वी झालेलं नव्हतं आणि म्हणून ही शक्यता वाढीला लागली होती की हा हमास आणि लष्कर ए तैयबा या दोघांच्या संयुक्त कारवाईचाच परिणाम आहे का। तर आता हे दिसतं आहे की आपल्याकडे जे माहिती आली आहे त्यानुसार सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी काही माहिती दिली आहे। एक, पीओके मध्ये हमास आणि लष्कर यांची बैठक झाली। ही बैठक 5 फेब्रुवारी ह्या दिवशी पार पडली। हे पहिल्यांदा घडलं की जेव्हा हमास आणि लष्कर ए तैयबा हे दहशतवादी एका संयुक्त बैठकीचा भाग झाले। लष्करने हमासच्या दहशतवाद्यांना ह्या परिषदेसाठी आमंत्रित केलेलं होतं। म्हणजे ते जे व्हिडिओ आले आणि ज्याच्यावरती टाइम्स ऑफ इंडियानी सर्वात आधी बातमी केली की याच्यामध्ये हमासचा सहभाग दिसतो आहे, तर आत्ता त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की लष्करनी त्यांना बोलवलं आणि हमासची तिथे एंट्री झाली आणि त्याच्यानंतर मग ह्या कारवाईला त्या लष्करच्या कारवाईला वेग आला। मसूद अझरचा भाऊ तल्ला सैफ सुद्धा या म्हणजे तल्ला सैफ हा सुद्धा या परिषदेला उपस्थित होता। या हमास आणि लष्करच्या बैठकीला जवळपास 100 दहशतवादी सहभागी होते। त्यातले बहुतांश दहशतवादी हे विदेशी आहेत आणि म्हणून असं म्हटलं जात आहे की काश्मीरमध्ये आतापर्यंत दहशतवादी कारवाया झाल्या तेव्हा जी गोष्ट घडली नाही ती पहिल्यांदा घडली, कारण इथली अस्मिता, इथल्या लोकांचं अर्थकारण हे इथल्या दहशतवाद्यांना माहिती होतं, ते परदेशी दहशतवाद्यांना माहिती नव्हतं किंवा त्यांनी ते जाणीवपूर्वक ध्वस्त करण्यासाठीच विदेशी दहशतवाद्यांचा वापर केला। तसं आता 100 दहशतवादी आहेत। आता एक लक्षात घ्या की हमासची पद्धती काय। 7 फेब्रुवारी 2023ला इस्रायलमध्ये नरसंहार घडवण्यात आला। म्युझिकल फेस्टिवलला आलेल्या लोकांची निर्दयीपणे हत्या केली, ज्यू नागरिकांना ओळखून ठार मारलं, त्यांची ओळख विचारून त्यांना हत्या केली, त्यांची हत्या केली। नेमकं असंच इथे घडलेलं आहे। याचा अर्थ असा की ही ती पद्धती आहे। याचे एक ओव्हर द शोल्डर व्हिडिओ ते करतात। म्हणजे जो दहशतवादी आहे तो आपल्या शरीराच्या कुठल्या तरी भागावरती व्हिडिओ कॅमेरा लावतो आणि नंतर ते व्हिडिओ रिलीज केले जातात, जे ज्यूच्या हल्ल्याच्या वेळेला घडलं होतं। इथेही तशीच पद्धती वापरली गेलेली आहे। दक्षिण कोरियामध्ये काश्मीरमध्ये एक 23 एप्रिल 2025ला जो हल्ला झाला तो आणि हा हमासनं तिकडे केलेला हल्ला याचं साधर्म्य आता सामोरे येतं आहे। त्यामुळं 5 फेब्रुवारीची बैठक ज्या पद्धतीनं पर्यटकांना मारलं, ते धर्म विचारून मारलं, व्हिडिओ शूटिंग करणं, या सगळ्यांना एकत्रित जोडून लष्कर आणि हमास यांची ही संयुक्त कारवाई आहे आणि हमास या सगळ्या घटनेमागे आहे आता असं दिसतं आहे। निश्चितच त्यामुळे आता आणखी तपासात पुढे काय काय येतंय ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे।